बऱ्याचशा राजकारणानंतर अखेर राज्यसभेसाठी महाराष्ट्राचे 7ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावावर एकमत झालं असून सुप्रिया सुळेंमार्फत शरद पवारांचा उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करण्यात आलाय. आता या सर्व प्रक्रियेदरम्यान शरद पवारांनी आर आबांच्या लेकावर म्हणजेच रोहित पाटलांवर दृढ विश्वास ठेवला याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते. आता नेमकी ही चर्चा का रंगतेय? रोहित पाटील आणि शरद पवारांनी त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाची नेमकी काय ही गोष्ट आहे आणि या सगळ्याचे अर्थ नेमके काय आहेत, किती मोठे आहेत, सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं आपल्या राज्यसभेच्या अर्जासाठी आमदार रोहित पाटलांचं नाव सूचक म्हणून दिलेलं आहे. पण रोहित पाटलांसाठी ही केवळ औपचारिकता नव्हे तर पाटलांशी पिढ्यानपिढ्या असलेल्या पवारांच्या राजकीय आणि भावनिक प्रेमळ नात्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपला अर्ज दाखल करताना सूचक म्हणून आमदार रोहित पाटलांची निवड करणं हे दोन्ही कुटुंबांमधील नातेसंबंध दृढ असल्याचं द्योतक आहे. आता हे झालं वैयक्तिकरित्या, पण हे सूचक म्हणून एखाद्याचं नाव अर्जावर असणं ही राजकीय दृष्ट्या किती आणि का महत्वाची गोष्ट आहे ते आपण पाहूयात. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जावर म्हणजे फॉर्म 2C वर राज्यातील निवडून आलेल्या किमान 10% आमदारांची स्वाक्षरी आवश्यक असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जर सध्या सुमारे 288 आमदार आहेत तर 10% म्हणजे अंदाजे 29 आमदारांची स्वाक्षरी या अर्जावर लागते. तर दुसरीकडे छोट्या राज्यामध्ये कमी आमदार असतील तर मग फक्त 10 आमदार पुरेसे असतात. हे सूचक आमदार उमेदवाराला प्रस्तावित करतात. म्हणजे काय तर हे आमदार म्हणतात की आम्ही अमुक अमुक या व्यक्तीला उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी सूचित करत आहोत आणि म्हणूनच त्यांना सूचक आमदार असं म्हणतात. आता या सूचक आमदारांचं महत्त्व काय आहे तर सूचकांची स्वाक्षरी नसेल तर तो अर्ज अवैध ठरतो आणि उमेदवारी फेटाळली जाते. ही प्राथमिक अट आहे. बघा, सूचक म्हणून एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव देणं म्हणजे मुख्यमंत्री किंवा एखाद्या पक्षप्रमुखाचं नाव देणं ही फक्त कायदेशीर औपचारिकता नाहीये तर राजकीय समर्थन, एकजूट आणि शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा एक महत्त्वाचा संकेत आहे. पण दुसरीकडे जेव्हा एखादा तरुण आणि नवा नेता किंवा नव्या नेत्याचे काही युवा नेत्याचं नाव हे सूचक म्हणून दिलं जातं तेव्हा त्याचा अर्थ काय असतो तर त्याचा अर्थ असा असतो की त्या पक्षानं ठरवलंय की आता युवा पिढीला पुढे आणायचंय आणि पक्षाकडून या निर्णयातून असा संदेश दिला जातोय की आम्ही नव्या पिढीला आता पुढची जबाबदारी देत आहोत. आणि यासाठी शरद पवारांनी पाटलांच्या लेकाची निवड केली आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वर्गीय पाटलांसोबत असलेले पवारांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आज पाटलांच्या पुढच्या नव्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचल्यात असं या माध्यमातून दिसते असं म्हणायला हरकत नाही. शिवाय सूचक म्हणून रोहित पाटलांच्या नावाचा उल्लेख म्हणजे महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये एका नव्या नेतृत्वाला संधी देण्याची ही प्रतिकात्मक पावलं असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय शरद पवार हे आता रोहित पाटलांकडे भविष्यातील पक्षातील त्यांचं एक सक्षम नेतृत्व म्हणून बघतायत अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा सुद्धा सध्या सुरू आहेत. राजकीय वर्तुळामध्ये रोहित पाटलांच्या नावाविषयी किंवा त्यांचं सूचक म्हणून जे नाव शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला दिलेले आहे त्याविषयी खरोखरच चर्चा रंगतात. आणि सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटलांच्या सोबतच आता शरद पवारांचा रोहित पाटलांवर सुद्धा विश्वास असल्याचं किंवा दृढ झाल्याचं या माध्यमातून म्हटलं जातं. आबांचा लेख म्हणून रोहित पाटील हे सर्वांच्या ओळखीचे आहेतच, मात्र रोहित पाटील यांची राजकीय आणि सामाजिक समज आणि त्यांचं त्या भागातलं काम किंवा त्यांचा त्या भागातला ऍक्टिव्हनेस हा अत्यंत महत्त्वाचा आणि भारावून टाकणारा असा आहे. आणि तो शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला सुद्धा जेव्हा अपील करतो तेव्हा ती एक महत्त्वाची गोष्ट ठरते. यापूर्वी सुद्धा शरद पवारांच्या पक्षाकडून युवकांना उभारी आणि संधी देण्याचा निर्धार हा बोलून दाखवण्यात आलाच होता.
मात्र आता तो कृतीतूनही उतरतोय. राज्यसभेच्या अर्जावर उल्लेख असलेल्या रोहित पाटलांसारख्या एका युवा नेत्याच्या नावानं त्यावर शिक्कामोर्तब झालाय. आता फक्त अशा महत्त्वाच्या आणि नव्या पदांवर या युवा नेत्यांना संधी मिळावी, त्यांना नेतृत्व करण्याची, त्यांना आपले विचार मांडण्याची, ते पद भूषवण्याची संधी मिळावी, तर खरं तर हा निर्धार जो आहे राष्ट्रवादीचा तो खऱ्या अर्थानं कामास येईल असं म्हणायला हरकत आहे. शरद पवार गटाच्या या निर्णयाबाबत, रोहित पाटलांचं सूचक म्हणून नाव देण्याबाबत आणि युवा पिढीकडे पुढचं भविष्य म्हणून जबाबदारी सोपवण्याच्या त्यांच्या निर्णयाबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला जरूर कळवा. रोहित पाटलांविषयीची तुमची मतं किंवा शरद पवारांच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.